दुकानामध्ये जे मोकळं तेल विकायचं त्या तेलावरती सुद्धा आता बंदी येणार आहे आणि त्यानंतर आजपासून साखरेचे दर जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। याची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या भागातल्या कुबेर ऑइल डेपो या होलसेल दुकानावरती आलेलो आहे आणि आपण जर बघितलं तर या दुकानावरती सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, तर दुसरीकडे मात्र काही महिला सुद्धा या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या आपल्याला दिसत आहेत। तर तिसरीकडे दुकानाच्या काउंटरवरती वेगवेगळे अर्धा किलो, 1 किलो आणि पाव किलोचे असे गट्टे सुद्धा या ठिकाणी साखरेचे बांधून ठेवलेले आहेत। जर आपण खरी वस्तुस्थिती काय तर दुकानदारांकडून जाणून घेऊया, काय नेमकं हे कशासाठी बांधून ठेवलेलं आहे। एक गिरायकाला द्यायला म्हणजे साखर भाव वाढल्यामुळे तसं बांधून ठेवलं आम्ही की लगेच द्यायला। पहिले साखर 50 रुपये किलो, 45 रुपये किलो होती, आता आजचा भाव 70 आणि 74 रुपये झाले आहेत। आमची खरेदी 70 रुपयाची आजची, म्हणजे 74 रुपयाने विकता असा। आता भाव वाढल्यामुळे ही बांधून ठेवले, म्हणजे गिरायकाला द्यायला एकाने 5 किलो मागितलं तर म्हणजे 5 किलो नको, मला 2 किलोच दे, असं कमी केलं त्यांनी। काय नेमका हे हा जो भाव वाढलेला आहे याचा तुमच्या व्यापारावर काय परिणाम होतो आणि सर्वसामान्य कस्टमरवरती काय परिणाम होतो? त्यांचं बजेट बिघडेल घरचा, दुसरा आमचा व्यापार कमी होईल, साखर कमी खाणार लोक। आणि आता पुढे सण आहे, त्या सणामुळे सगळ्यांना साखर लागला, चहा बनवणार आहे, गोड आहे, मिठाई आहे, गणपती आहे पुढे, म्हणजे असं आता 5 बाचके जात होते महिन्याला 2 बाचके विकेल, 3 बाचके विकेल, असं कमी होईल साखर विकायला। असं का वाढले ते आम्हाला माहित नाही, तर कशासाठी वाढले आता गव्हर्नमेंटला माहिती। निश्चित माझ्यासोबत काही महिला आहेत या ठिकाणी। ताई, काय सांगणार तुम्ही की या ठिकाणी आज दुकानावरती आलेला आहेत, काय तुम्हाला दुकानदाराकडून काय घेणार होतात तुम्ही? मी ॲक्च्युली खरेदीसाठी आलेली, साखरचा भाव विचारलं तर मला नाही परवडलं, जास्त सांगितलं त्यांनी। आता कशी खरेदी करणार तेच तर काय समजत नाही आहे, सरकारने थोडं कमी करून द्यावं। काय वाटतं ताई काकी की तुम्हाला आज साखरेचा जवळपास 20 रुपयानं भाव वाढलेला आहे, जे खुल्लं तेल विकत होतं ते तेल सुद्धा कुठेतरी आता बंद होणार आहे। सरकारने सगळं भाव कमी करावे साखरेचे, तेलाचे, तर सामान्य माणसांना बरं पडेल घ्यायला। आता गणपती सारखा सण आलेला आहे, अनेक सण आहेत, गणपतीसाठी तेल लागणार, साखर लागणार, पण सरकारने कमी करायला पाहिजे सगळे किंमत। अचानक असे भाव वाढल्यामुळं काय सांगणार तुम्ही सरकारला? ते थोडं भाव कमी करा आता सामान्य लोकांना, हे गरीब आहेत लोक, त्यांना कमी करायचा भाव प्रयत्न करा। काय वाटतं ही साखर वाढल्यामुळं याचा कसा इफेक्ट सगळ्या कुटुंबावर होऊ शकतो, गृहिणीच्या बजेटवरती कसा कुठं? आम्ही म्हणजे गृहिणी आहेत, म्हणजे आम्ही कामाला जात नाही, जेवढे म्हणजे बजेट असतं आमचं महिन्याचं की बाबा एवढ्या ह्या पैशामध्ये एवढं सामान भरायचं, एवढं हे करायचं। आता आम्ही सामान भरायला जे आलेली तर का समजलं की अचानक की साखरेचा भाव वाढला 20 रुपयांनी, तर मग आम्ही का म्हणजे साखर घ्यायची का नाही आता मी ते विचार करत होती, आता करायचं काय। आणि चहा पिल्याशिवाय तर दिवस नाही जात, कुणाचाही जात नाही आपला म्हणजे भारतामध्ये कुणाचा। मग सरकारने ह्याच्यावर जरा लक्ष द्यावं आणि आमच्या महिलांकडे तरी थोडे म्हणजे लाडक्या बहिणी बोलता तुम्ही, आणि मग लाडक्या बहिणींना मग असं तुम्ही संकटात का टाकता, असं मला हे म्हणायचं आहे सरकारने। निश्चित आपण जर बघितलं तर या ठिकाणी ताई काय वाटतं की या ठिकाणी साखरेचे भाव गगनाला भिडलेत, 20 रुपयानं साखर वाढलेली आहे, कसं बजेट या महिलेचा काय परिणाम होऊ शकतो महिलेवरती? आधीच एक तर एवढी महागाई वाढली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे भाव वाढवत आहे, तर कसं मॅनेज करायला आम्हाला किती भारी जातं। सरकारने हा विचार करावा, कारण कसं आहे आम्ही एक एक रुपया कसं बचत करतो आम्हाला माहिती, तर त्याच्यासाठी सरकारने थोडंसं लक्ष द्यावं, या ज्या मेन गोष्टी त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवावं की बाबा जेवढे भाव आहेत तेवढेच हे करावं। एकीकडे सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू केल्या, त्यांना पैसे देतात, दुसरीकडे ही महागाई गगनाला भिडते, तर अशा वेळी महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, ते मला असं वाटतं ती जे आता लाडके बहिणीचं जे आहे ते थोडंसं त्याच्यात कमी लक्ष देता ह्याच्यात जास्ती लक्ष दिलं तर ते जास्ती मला योग्य वाटणार, असं माझं म्हणणं आहे।
निश्चित आपण बघितलेलं आहे की हा जो साखरेचा भाव वाढलेला आहे, या साखरेच्या भावामुळं अनेक गृहिणी महिलांचं बजेट जे आहे हे सध्या कोलमडणार आहे. आणि त्यामुळं कारण एकीकडे येत्या समोर जे आहेत हे गणपतीसारखा सण आहे, अनेक सण येणार आहेत आणि त्या सणामध्ये साखरेमुळं अनेक गोड पदार्थ घरामध्ये बनवणार आहेत आणि साखरेचंच बजेट वाढलं असल्यामुळं या ठिकाणी अनेक या गृहिणीच्या संसारावरती याचा परिणाम होणार आहे. मार्केटमधल्या अनेक गोड पदार्थावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने निश्चितच या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं घ्यावं आणि ही वाढलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी सुद्धा आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.